चना चाट बनवूया मस्त सोप्या पद्धतीने. हरभरे भिजत घाला 5 ते 6 तास. नंतरून 5-6 शिट्ट्या घ्या कुकरमध्ये बिना मिठाच्या. भरपूर लसूण आलं तेलाची फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्या. अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या, नंतर तीळ, बडीशोप आणि जिरे तेही व्यवस्थित परतून घ्या बरं का. तीळ त्याचं प्रमाण जास्त असू द्या. आणि नंतर हे मसाले, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा चाट मसाला, नंतर लाल तिखट, हळद, आठवणीने हिंग बरं का, आणि 1 चमचा धना पावडर सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने परतून घ्या. आणि हे बघा उकडलेले चणे. तर मी इथे मीठ का नाही टाकलं, नंतर आपण चाट मसाला टाकतो, आपलं साधं मीठही टाकतो, मग नंतर खारट होऊ नये म्हणून. तर हे बघा अशा पद्धतीने ते चणे व्यवस्थित त्या तेलामध्ये. आता इथे तुम्ही तेलाचीच फोडणी दिली पाहिजे असं काही नाही, बटरची दिली ना तरी टेस्टमध्ये फरक पडतो बरं का. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा मोठा गॅस करून आणि छान अशा स्टीलच्या कढईमध्ये व्यवस्थित परतून घ्या. तर थोडंफार चवेपुरतं आता मीठ टाका. असं वाफ येऊस्तोवर धूर निघोस्तोवर परतून घ्या, म्हणजे तिथे चवेला फार छान लागते. हे बघा अशा पद्धतीने मस्त असा वास सुटलाय घरामध्ये, कारण त्यात चाट मसाला आहे आणि हे लसूण वगैरे छान असे पदार्थ. चला लगेच प्लेटमध्ये सर्व करा. मस्तपैकी ते सुके सुके काढून घ्या आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने सजवा. तर इथे सर्वात महत्त्वाचा कांदा येतो. कांदा घाला, नंतर टमॅटो घाला आणि कोथिंबीर घाला. शाळेमध्ये जेव्हा आमचा उपक्रम होता तेव्हा आम्ही असा स्टॉल टाकला होता, त्यात हे चना चाट विकलं होतं. सर्व विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या पसंतीत उतरलेली ही माझी रेसिपी आज मला खूप दिवसांनी आठवली, म्हणून मी म्हटले चला तुमच्याबरोबर शेअर करावा. मी सारडा कन्या विद्यामंदिर शाळेमध्ये शिकत होते तेव्हा मी ह्या उपक्रमात भाग घेतला होता. भरपूर विक्री झाली होती, भरपूर पैसे कमवले होते. आठवण झाली आणि आम्हाला पण खायचंच होतं सर्वांना. चला म्हटले ही शेव मी घरीच बनवलेली आहे, त्यावर मी ती शेव टाकली. आता इथे तुम्हाला बळजबरीने घरीच बनवलेली, पण घरी बनवलेली कधीही चांगलीच असते. त्यावर टाकून लगेच खायला घ्या. थोडा वेळ बाजूलाही ठेवू नका. मस्त अशा चवीचा हा चना चाट बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवलेला आहे आणि सर्वांच्या पसंतीत उतरलेला आहे. आठवणीने लिंबू पिळून खा. आणि पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना, बघा किती मस्त दिसत आहे. तर सोप्या पद्धतीने कधीतरी हा नाश्ता. आणि हरभरे तुम्हाला तर माहितीच आहे भरपूर प्रोटीनयुक्त असतात. अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुक पेजवर. तेव्हा आठवणीने तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि आपलं इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो आणि लाईक करा. आणि अशा रेसिपींचा आस्वाद घ्या. रोज डेली रेसिपी असतात, नवीन दिवस नवीन रेसिपी. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा.